नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यामध्ये आता शेतकऱ्यांना शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करावी लागते. शेतीसाठी खर्चही खूप वाढलेला आहे आणि शेतीला महत्त्वाचा प्रश्न आहे की मजुरांचा शेतकऱ्यांना मजूर सुद्धा मिळत नाही. मग यासाठी आता यांत्रिकीकरण शेती करणं गरजेचं आहे आणि यासाठी शासन पोकरा ही योजना राबवतं आणि पोकरा ही योजना राज्यातल्या 12,000 गावामध्ये राबवली जाते. त्यामध्ये विविध जिल्ह्यातील काही मोजकी गावं घेतली जातात आणि त्या गावामध्ये या योजनेअंतर्गत यांत्रिकीकरण असेल, शेततळे असेल, पाईपलाईन असेल, विहीर असेल, मोटर असेल, अशा विविध योजना राबवल्या जातात. मग यापासून जे काही वेगळी गावं असतात, मग इतर गावामध्ये काय, तर हा प्रश्न महत्वाचा राहतो की मग ज्या गावात या योजना राबवल्या जातात त्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो, मात्र जी इतर गावं राहतात मग इतर गावातील शेतकऱ्यांसाठी काय करायचं म्हणून शासनानं आता ही भांडवली शेती झालेली आहे आणि इतर ही शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळावा म्हणून आता दरवर्षी 5,000 कोटीची गुंतवणूक करणारी नवी योजना शासनानं आणलेली आहे. आता या योजनेअंतर्गत सुद्धा 5 वर्षासाठी 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे आणि दरवर्षी 5,000 कोटी रुपये असे 5 वर्ष शेतकऱ्यांसाठी भांडवली गुंतवणूक म्हणून. मग त्यामध्ये शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण असेल, ट्रॅक्टर असेल, विहीर असेल, पाईपलाईन असेल, म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या भांडवलाच्या आहेत, कारण शासनाचा सुद्धा उद्देश आहे की शेतकऱ्यांची प्रगती व्हावी. कारण आजकाल मजूर मिळत नाहीत, शेतीत काम कोणाला करावं वाटत नाही आणि शेतकरी हा म्हणजे नुसता शेतीवर अवलंबून आहे आणि मजूर मिळत नसल्यामुळे, शेतीत काही उरत नसल्यामुळे शेतीत काम करायला कोणी तयार नाही. गाव सोडून लोक बाहेर जात आहेत. मग तिथंच शेतकऱ्यांना रोजगार मिळावा, शेतीपूरक व्यवसाय करता यावा, शेतीवर आधारित ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्यासाठी शासनाने आता ही नवी योजना आणलेली आहे आणि या माध्यमातून दरवर्षी 29,000 गावामध्ये 5,000 कोटीची गुंतवणूक केल्या जाणार आहे. आता मित्रांनो, शेतकऱ्यांनी सुद्धा यासाठी पुढे येणं गरजेचं आहे आणि अशा योजनांचा लाभ घेऊन आपल्याला आपल्या शेतीमध्ये काय बदल करता येईल, तर अशा योजनांचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे. आता होतंय काय, या माध्यमातून सरकार योजना आणतं, मात्र त्या योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात का, हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण या अशा योजनांच्या, जशी आता महाडीबीटीची योजना आहे, तर शेतकऱ्यांचा सुद्धा पाहिजे तेवढा विश्वास या योजनांवर राहिलेला नाही. कारण योजना नुसत्या येतात, ऑनलाईन अर्ज करा, हे करा, ते करा, मात्र त्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो का, हा खरा विचार करण्याचा प्रश्न आहे. पण यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनाच पुढे यावं लागणार आहे की सरकार योजना राबवतं, मग त्या आम्हाला मिळत का नाहीत, त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा लाभ मिळेल. आणि महत्वाचं आहे त्यामध्ये की शेतीवर अवलंबून शेतकरी असल्यामुळे ज्या योजना आहेत त्या योजनांचा शेतकऱ्यांचा विश्वासच राहिलेला नाही. मात्र तो विश्वास ठेवून आपल्याला त्या कशा मिळतील आणि का मिळत नाहीत यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. त्यावेळेसच या योजनांचा लाभ मिळेल. कारण कोणत्याही योजनेमध्ये घोटाळे होतात, मग ती महाडीबीटी असो किंवा पीक विमा योजना असो. आता तुम्ही बघत असाल जालना जिल्ह्यामध्ये काही अधिकाऱ्यांनीच घोटाळे केले, म्हणजे जो लाभ शेतकऱ्यांना मिळायचा तर तो लाभ अधिकाऱ्यांनी घेतला, त्यामध्ये इतर जिल्ह्यातील नावं घुसवली. असं व्हायला नको म्हणून यासाठी शेतकरी जोपर्यंत पुढे येणार नाही तोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला अशा योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणून आता ही शासनाने नवी योजना आणलेली आहे, तर या माध्यमातून यापुढे आता शेतकऱ्यांनी कसा लाभ घ्यायचा हे शेतकऱ्यांनी ठरवायचंय आणि प्रत्येक लाभ आपल्याला मिळाला पाहिजे. त्यावेळेस कुठेतरी आपल्याला शेतीमध्ये बदल दिसतील, अशी महत्वाची माहिती होती. आता मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.